नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागात कालपासून वादळी वाऱ्याने ढगाळ वातावरण दिसत आहे, तर काही ठिकाणी वादळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली। तर आजपासून पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी गारपीटही होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा राहील पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे महत्त्वाच्या येणाऱ्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दररोज बघायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होईल असा अंदाज दिला। तर गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। तसेच यावेळी जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे। तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज काही भागांसाठी देण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण विदर्भात आजपासून पुढील 5 दिवस म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी ठिकठिकाणी वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 5 दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे। खानदेशातही वादळी पावसाची हजेरी कायम राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे। कोकणात रविवारी आणि शनिवारी पाऊस हजेरी लावेल। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।